सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मी थोडंसं वॉकिंग वगैरे करणार आहे टेरेसवरतीच, कारण खूप अंधार आहे बाहेर आणि खूप पाऊस पण मध्ये मध्ये खूप वातावरण खराब होतं आहे. तर सगळं आवरून झालेलं आहे. आता मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे हा. आणि आता मी दुसऱ्या रूममध्ये आली आहे माझ्या. तर 5:45 झालेत. तर इथे माझं ब्रश वगैरे आता मी करणार आहे. तर इथे थोडं आंघोळीला पाणी सोडलेलं आहे आणि ब्रश वगैरे करून घेणार आहे. आता किचनमध्ये आली आहे आणि बघा खिडकीतून कसं बाहेर निळसर निळसर उजेड दिसत आहे. खूप फ्रेश वाटत आहे. सकाळी उठल्यानं आपली कामं खूप लवकर आटोपतात आणि बाकीचा दिवस जो आहे आपल्याला तो खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी मिळतो. थोडासा आराम करू शकतो. आपली जी बाकीची कामं असतील ती आपण करू शकतो आणि ॲक्च्युली खूप दिवस प्रोडक्टिव्ह जातो. सकाळी उशीर उठलं की सगळ्याच कामांना खूप लेट होत जातो. मीही पहिल्यांदा उशिरा उठत होते, पण जेव्हा मला हे लवकर उठण्याचं महत्त्व कळायला लागलं आणि खरंच ज्याला खूप काही करायचं आहे त्यांनी हे नक्की करा. तुम्ही स्वतःलाही वेळ देऊ शकता आणि तुमची कामंसुद्धा अगदी नियोजनबद्ध वेळेमध्ये होतात आणि त्यामुळे आपली घाई गडबड होत नाही. भरपूर आपल्याला वेळ मिळत असतो इतर गोष्टी करायला, अगदी आराम करायला असेल, स्वतःची सेल्फ केअर करायला असेल किंवा आपली एक्स्ट्राची पण बरीच कामं असतात. तर बघा मी इथे ब्रश वगैरे झाला, माझं अंघोळ झालेली आहे आणि मी इथं ग्रीन टी घेत आहे. जनरली मी लिंबू पाणी असेल, मध टाकून किंवा ग्रीन टी असेल किंवा कधी कोरा चहासुद्धा अशाच पद्धतीनं मी प्रेफर करते. पहिलं जे मॉर्निंग ड्रिंक आहे ते इथे मी बघा टेरेसवर आलेले आहे. तर टेरेसवरती मुद्दामून आली आहे की मला बघायचं होतं की काय काय फुलं आलेत, कारण परत मला पूजेला पण लागतात आणि म्हटलं घरात बसून पिण्यापेक्षा चला थोडासा वेळ आहे तर टेरेसवरून फेरफटका मारूयात. कारण काही झाडं आहेत ती थोडीशी मी अलीकडं ठेवली आहेत आणि त्या झाडांना बहुतेकदा पाणी मिळत नाही. म्हणजे पावसाचं पाणी बाहेरच्या झाडांना मिळतं पण बाकीच्या भेटत नाही. म्हणून मी मुद्दाम वर आले की एकदा बघून गेल्यानंतर बरं पडतं की कुठल्या झाडाला पाणी घालायचं नाही घालायचं हे समजतं. ही सगळी खाली झाडं आहेत आणि तुम्ही आत्ताच बघितलं की वातावरण कसं होतं सगळीकडचं. तर इथं पाऊस आहे सध्या, त्यामुळे गरज नाही पडत की यांना मला पाणी घालावं लागतं. मला झाडं लावण्याची खूप आवड आहे. मला खूप छान आणि पॉझिटिव्ह फील होतं त्यांच्यामध्ये राहिल्यानं, त्यांची केअर घेताना. थोडासा वेळ जातो पण ठीक आहे, त्याच्यातून आपल्याला खूप पॉझिटिव्ह वेव्ज मिळतात आणि आपण पर्यावरणासाठी सुद्धा खूप चांगलं काम करतो. बघा इथे हे ढोबळ्या मिरच्यासुद्धा आल्यात. ही सॅक खराब झाली होती आणि काहीच कामाची नव्हती, दुसऱ्याला पण देऊन काही उपयोग नव्हता, म्हणून मी त्याच्यामध्ये हे झाड लावलेलं आहे. मी खूप वेगवेगळ्या जे प्लास्टिकचे डबे वगैरे आहेत, ॲक्च्युली मला असं वाटतं मी त्या गोष्टी रिसायकल केल्यात. तर त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी जे मोठे कंटेनर असतील त्याच्यामध्ये मी झाडं लावलेली आहेत आणि मी माझ्या घरामधलं जे किचन वेस्टेज मटेरियल आहे ना, तर त्याच्यातून पण मी खत बनवते आणि बऱ्यापैकी माझ्या त्या गोष्टी सक्सेस झाल्यात. सो मला तो एक कॉन्फिडंट यायला लागला आहे आता की हां मी बनवू शकते. आता बघा मी इथे थोडंसं ग्रीन टी घेते. ह्या ग्रीन बॅग्स दिसत आहेत ना, याच्यामध्येच मी आधी मटक्यामध्ये केलं होतं खत, पण आता मी डायरेक्टली याच्यामध्येच करायला शिकली. त्यामुळे माझं किचनचं पण वेस्टेज बहुतांशी वाया नाही जात. मी थोडंसं साठलं की वरती येऊन हे करते. सध्या माझ्याकडची मातीच संपली, पण सध्या पाऊस असल्यामुळं मी आणू शकत नाही. मी गावावरूनच माती आणली होती यापूर्वी, कारण इथं खणणं वगैरे हे शक्य होत नाही. पण आता मी आता परत पाऊस थोडा गेल्यानंतर आणेल, मग मोठ्या प्रमाणामध्ये मी खत वगैरे तयार करेन. मग इतर जी झाडं आहेत ते पण रिपोर्ट करेन. तर माझं बघा इथं ग्रीन टी पिऊन झालेला आहे आणि जो ह्या ज्या पायऱ्या आहेत ना वरती यायच्या, इथे जरा माती सांडली होती खूप आणि वरती येता जातासुद्धा थोडंसं चपलांनी खराब होतंच. त्याच्यामुळे हे माझं काम जरा पेंडिंग होतं. तर मला वेळ होता त्या दिवशी, म्हटलं चला करून घेऊया. रोज मी जिने झाडते अशातला भाग नाही आहे, कारण तेवढे फार वावर नसतोच कोणाचा वरती, त्यामुळे फार काही होत नाही. पण मग मध्ये आधी ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि काय होतं, पावसाचं पण पाणी बरेचदा तिरका वगैरे पाऊस आला की येतच असतं.
तर काय होतं, थोडीशी माती जर असेल ना तर त्याच्यामुळं मग सगळ्याच गोष्टी खराब होतात. आणि ॲक्च्युली गौरी गणपती होते तर त्याच्या डेकोरेशनसाठी मी झाडं खूप वापरली होती आणि त्याच्यामुळं इकडे तिकडे थोडी माती पण सांडली होती. तर म्हटलं चला, झाडांचा सिक्वेन्सही मला व्यवस्थित लावायचा होता. काही झाडं मला बाहेर ठेवायची होती, काही पायऱ्यांमध्ये ठेवायची होती. तेही काम माझं पेंडिंग होतं. तसंच पोर्चमध्ये माती झाली होती. थोडंसं पाणी माझ्या मुलीकडून सांडलेलं, ईशान्वीकडून. तर खूपच असं खराब पाय उठलेले. मग ते खूप खराब दिसतं आणि मला काही ते आवडत नाही. तर तेही माझं काम करायचंच होतं. बघा तुम्ही, पोर्चमध्ये किती माती माती झालेली आहे आणि मग ते दारामध्ये असं झालं की खूपच खराब दिसतं. मला नाही आवडत ते. आणि जनरली होतं असं की तुमच्या जे पोर्च आहे किंवा जे अंगण आहे ना त्याच्यावरूनच तुमचं घराची परीक्षा होत असते की तुमचं घर कसं असेल. आणि सकाळी सकाळी कामं करायला खूप फ्रेश वाटतं. त्यामुळे मी आता हे करून घेते आहे. तर आधी मी इथं पूर्ण सगळं म्हणजे केरसुनीनं पूर्ण सगळं लोटून घेत आहे आणि त्याच्यानंतर कचरा भरणार आहे. आणि हा पोर्चसुद्धा आज मी धुवून टाकणार आहे. पोर्च साधारण मी एक आठवड्यातून एकदा दोनदा क्लीन करते. पण आत्ता 1-2 दिवसापूर्वीच क्लीन केलेलं आणि पाऊस पण आहे त्याच्यामुळं जरा पोर्च खराब होतोच जनरली. हे काही झाडू आहेत घरातला, बाकी पोर्चमध्ये कुठे पायऱ्या झाडायला वगैरे असं मी यूज करत असते. तर इकडेच माझं बाथरूम आहे. ॲक्च्युली हे रेंटसाठी द्यायला केलं होतं, पण सध्या आता आम्ही वापरत आहोत. त्यामुळे थोडंसं मिसमॅच आहे. पण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आता करून घ्यायच्यात. बघूया, होतील हळूहळू. पण इथं माझी खूप झाडं आहेत. वरतीसुद्धा मी खूप झाडं हँग केलेली आहेत. पायऱ्यात झाडं आहेत, दरवाजामध्ये आहेत. त्यामुळे इतकं फ्रेश फील होतं, तुम्हाला काय सांगू. एक वेगळी पॉझिटिव्हिटी वाटते इथे. तसंच खूप थंडावा पण मिळतो. थोडंसं ऊनही मिळतं. बरेचसे इथले जे प्लांट्स आहेत ते शेडी एरियातलेच आहेत आणि जे उन्हासाठी म्हणजे उन्हामध्ये चालतात ते प्लांट मी थोडे वर ठेवलेत. काही भाज्या पण वरती मी ग्रो केलेल्या आहेत. काही गोष्टींचे एक्सपिरियन्स माझे पहिलेच आहेत. काही म्हणजे झाडं गेली माझ्याकडून, पण ठीक आहे. मी आता बऱ्यापैकी झाडांच्या सगळ्या गोष्टी शिकली ओळखायला आणि त्या पद्धतीने मी केअर घेण्याचा त्यांचा प्रयत्न करत आहे. तर इथे बघा मी पाणी टाकलेलं आहे. मी पावडर वगैरे काही टाकणार नाही आत्ता. मी असंच ब्रशने हे करणार आहे. कारण 2-4 दिवसापूर्वी जेव्हा मी क्लीन केलं होतं तेव्हा पावडर टाकून केलं होतं. तर प्रत्येक वेळेलाच पावडर टाकून करण्याची काही गरज नसते. थोडासा चिखल आहे आणि या फरशीच्या काय होतं, थोड्याशा जे डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं अडकून राहतं. मग कधी कधी ब्रशचा पण मला वापर करावा लागतो. इथे माझी तुळस आहे, म्हणजे वृंदावन आहे. तरी यालासुद्धा मी थोडंसं पाणी मारून घेतलं. थोडीशी धूळ आहे, ब्लॅक आहे, त्याच्यामुळे ती धूळ लगेचच दिसते. आणि आता ही तुळस जी आहे ना त्याची मी जागा बदलणार आहे ॲक्च्युली. कारण खूप जाता येता धक्का लागतो, कधी आपल्याला अडचण असते, काय असतं. सो ह्या गोष्टी नको व्हायला. त्याच्यामुळं मी त्या तुळशीची जागा बदलणार. फारसं ऊन म्हणावंसं येत नाही, कारण पुढे ग्रिल केलं आहे, वरती पत्रा आहे, त्यामुळं विशेष ऊन येत नाही. आणि आय होप की त्याला जे ऊन गरजेचं आहे ना तेवढं त्याला मिळत नाही. त्यामुळे बरेचदा तुळस ही व्यवस्थित वाढतच नाही अलीकडे. त्यामुळे मी माझ्या पुढच्या गॅलरीमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये मी तिला ठेवणार आहे. पण मला आता ते एकट्याला ठेवणं अशक्य आहे. मला कुणाची तरी मदतीची गरज आहे. आता कधीतरी हजबंडच्या मागे लागून त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा ते दोघांना मिळून आम्हाला ठेवायला लागेल. कारण त्याच्यामध्ये बरीचशी माती वगैरे भरलेली आहे. त्यामुळे त्याचं वजन आता जास्त झालेलं आहे. त्यामुळे मला ते एकटीला सरकवणं शक्य नाही आहे. कारण ते काही इथल्या इथंच नाही सरकवायचं, पूर्ण हॉलमधून घेऊन जाऊन गॅलरीमध्ये तिला शिफ्ट करायचं आहे मला, म्हणून. तर इथे बघा मी वायपरनं थोडंसं पाणी काढते. ह्या फरशीला डिझाईन आहे त्यामुळे इतकं वायपरनं नाही निघत पाणी. प्लेन फरशीवरचं जास्त निघतं, पण ठीक आहे, जेवढं निघेल तेवढं निघेल. कारण मुलं उठण्यापूर्वी मी ही कामं करते. ती एकदा उठली ना मग हेच ओले पाय घेऊन घरामध्ये येतात. मग घरातली पण फरशी खराब होते आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे काय की घसरून पडण्याची जास्त भीती असते. त्याच्यामुळे मग म्हणून माझा प्रयत्न हा असतो की एकतर ते स्कूलला गेल्यानंतर
किंवा मग ते स्कूल म्हणजे हे सकाळी असं उठायच्या आधी ही सगळी कामं आटोपून घ्यायची, फरशी पुसणं असेल काय असेल ह्या सर्वच गोष्टी. तर इथे मी किचनमध्ये आले आणि सकाळचं पहिलं झाडूचं जे झाडू मारणं आहे ते माझं काम चालू आहे. मला कचरा काढताना शक्यतो सगळे कानेकोपरे वस्तू झाडून काढायला जास्त आवडतं. त्याशिवाय माझं समाधान होत नाही. मला तसा कचरा काढायला अजिबातच नाही आवडत, मध्ये-मध्ये काढायला वगैरे. प्रत्येक वस्तू सरकवायची, अशा पद्धतीनंच मी कचरा काढत असते. आणि जर बेड असेल किंवा त्याच्यावरच्या काही गोष्टी असतील, सोफा कवर असतील, तर त्याच्यावर पण कचरा असेल तर ते सुद्धा झाडूनच मी जनरली कचरा काढणं प्रेफर करते. म्हणजे दिवसातून एक वेळ तरी. आता माझी लहान मुलं आहेत त्याच्यामुळं होतं काय बरेचदा की खूपदा कचरा होतो. मग काहीतरी खातात, सांडतात, सोफ्यावर सांडतात. पण मग खूपच असेल तर याच पद्धतीनं मला परत एकदा केर काढावा लागतो. तर म्हणजे काय होतं ना, असं जेव्हा केर काढतो ना त्यावेळेला खूप ॲक्च्युली समाधान होतं. मधून काढल्यानंतर अजिबातच ते ठीक नाही वाटत आणि मग असंच कचरा साठत जातो. मला एक सवय आहे की जाता येता एखादं जळमट जरी दिसलं ना तरी ते मी पटकन कचरा काढता काढत असते. म्हणजे हाताला येणाऱ्या गोष्टी तरी. मला शक्यतो जळमट वगैरे नाही आवडत. मध्यंतरीच मी पोर्चचं शूट करायचं म्हणून मी ठेवलं, पण माझ्या इथं आसपास खूप मोकळी जागा आहे, त्यामुळे खूप सारे जळमटं होतातच मध्ये-अधे. म्हणजे तसे किडे वगैरे दिसतात, येतात वेगवेगळे. परत गोष्टींमुळे जाळी पण होतात. तर ते शूट करायचं राहिलं. मी थोडंसं माझी तब्येत बरी नव्हती, बाकीचं कामाचा लोड राहिलं, तर तुम्हाला सांगते खूपच जळमटं झाले. की मग नंतर मी ते वैतागून परत काढून टाकले आणि माझा तो शूटही करायचा राहिला. ॲक्च्युली मला पोर्च क्लिनिंगचा शूट करायचा होता. माझी झाडं पण आहेत तिथे. तर मला काहीतरी एक दाखवायचा होता, एक वेगळा विषय, पण नाही झालं ते. ठीक आहे, मी तो परत करेन. आता मी फॅन लावून घेतला आहे आणि आता मी फरशी या मॉपच्या साहाय्याने पुसून घेत आहे. कधी-कधी मी फरशी ना हाताने पण पुसते, डिपेंड किती मळली. कधी तेलाचे डाग वगैरे असतील तर तिथे साबण आणि थोडंसं घासणीचा वापर करते. म्हणजे काय होतं, आपण ज्या अशा डागांकडे दुर्लक्ष केलं ना तर असे डाग जे आहेत ते मॉपनं तर निघतच नाही. तिथं आपल्याला स्क्रबिंग करणं खूप गरजेचं असतं आणि ते जर नाही केलं ना आपण तर होतं काय की खूपच मग ते डाग परमनंट व्हायला लागतात. आणि माझ्या इथं तर ना किचनमध्ये आणि पुढच्या रूममध्ये ना पांढरीच फरशी आहे. तर खूपच खराब दिसतं मग ते. तर बघा मी रात्रीच खरं तर थोडीशी पुसली होती फरशी, पण तरी पण बघा इथं माझ्या मुलीनं काहीतरी कलर सांडून सगळं खराब करून टाकलेलं आहे. तर ही सगळी कामं बघा आता माझी मुलं उठण्यापूर्वी होत आहेत. म्हणजे मला वाटतं आता साधारणतः 6:30 पावणे 7 होत आलेले असतील. आता माझी फरशी वगैरे पुसून झालेली आहे. हॉलमधले नाही झालेली कारण की इकडे सगळे झोपलेले आहेत. तर मी आज कणिक हातानंच भिजवते आणि मी जनरली आधी कणिक भिजवते, म्हणजे काय होतं जरा मुरली ना की मग चपात्या चांगल्या होतात यासाठी. चांगली घोळ असल्यानंतर तिला. मग आता हे मी ठेवून देते अशीच आणि नंतर पाहिजे तेव्हा परत एकदा घेते हे करून. तर हे बघा माझं थोडंसं जे गॅसचं पाईप आहे ना ते चुकीचं झालं आहे. मला खूप खरं अडचण होते हे करताना, शूट करताना, पण ठीक आहे आता मी ते लवकरच चेंज करणार आहे. आता इथे मी शिमला मिरची, आता शिमला मिरची घरात थोडी होती आणि वरती पण थोडी झाडांना 1-2-4 मला सापडल्या, त्या पण मी आणल्यात. इथे मी कांदा कट करून घेत आहे. सुकी नाही, थोडीशी अशी लपतबी मी ढोबळी मिरची इथे आज करणार आहे काळ्या कढईमध्येच. तर आता मी एकदा मुलांना आवाज देऊन आलेले आहे आणि हजबंडलासुद्धा. आता त्यांचं ते उठून म्हणजे पाणी पण मी सोडून दिलेलं आहे त्यांना, की मग ते उठतात ब्रश करून मग एक आंघोळीला जातात. तर इकडे तोपर्यंत मी भाजी फोडणीला टाकत आहे. तर माझी जनरली सकाळची सगळी कामं राहिलेत, झाली आहेत. देवपूजा फक्त आता मी थोड्या वेळानं करेन कारण आता वेळ कमीच आहे. आणि होतं आहे काय की
जर मी आता एक थोडासा वेळ दिला तर व्यवस्थित देवपूजा पण नाही होणार आणि मग माझी खूप घाई होईल, कारण हे सगळं आवरून मला आता परत पेशंट पण आहेत माझे, तर ते पण मला करायला जायचं आहे. तर इथे मी लसूण आणि खोबरं टाकत आहे. थोडासा कांदा भाजून झालेला आहे, कारण लसूण खोबऱ्याशिवाय तर होऊच नाही शकत ते ढोबळी मिरची. मला खूप आवडते काळ्या कढईतली. तुम्ही जर का व्हिडिओ माझं पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज लाईक शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर इथे मी थोडीशी चटणी टाकलेली आहे, काळं तिखट, जे मला साधारण 3 चमचे टाकावं लागतं, आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. सगळा मसाला बघा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता या मिरच्या सगळ्या मी चिरून धुवून अशा छान घेतलेल्या आहेत, तर त्या टाकले. थोड्याशा लहान होत्या काही मिरच्या, त्याच्यामुळे मी खूप असे बारीक तुकडे नाही केलेले, थोडेसे मोठेच ठेवले, छान वाटतात. आम्हाला भरलेली करणं शक्य नव्हती, कारण तेवढ्या मिरच्या मोठ्या मोठ्या नव्हत्याच, कारण त्यातल्या आपल्याला बियासुद्धा काढाव्या लागतात, पूर्ण क्लीन करून घ्यावी लागतं आपल्याला मिरची. तर मला खरं खूप वेळ लागला ह्या मिरच्या छोट्या असल्यामुळं, पण ठीक आहे. मला ॲटलिस्ट 8पर्यंत मला ना माझे सगळे डबे भरून झालेले हवे असतात, 3 डबे तिघांचे. खूप गडबड असते माझी सकाळी खरं तर, पण ठीक आहे. त्या गडबडीमुळे मला असं वाटतं एक आपलं शेड्यूल तयार होतं आणि त्या वेळेत आपली बहुतांशी कामंही संपलेली असतात. आता मी इथं चपात्या करून घेणार आहे. थोडासा कूट टाकते याच्यामध्ये. आता बऱ्यापैकी यांच्या आंघोळी वगैरे झालेत, सगळेजण एक 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 इथे यायला लागलेत. तर मुलांना मी दूध प्रेफर करते सकाळी देणं, किंवा कधी कधी काही खाऊनही जातात. तर मिस्टर आलेले आहेत, सगळं त्यांचं आवरून, आणि आता चहा वगैरे करायचा आहे. तर मी चहा वगैरे आता ठेवून देईल एका बाजूला. थोडीशी भाजी होती आहे. आता इकडे माझ्या आता चपात्या पण होतील पटपट. तर मी जनरली सगळ्या चपात्या करते सकाळीच लागणाऱ्या, कारण होतं काय की परत ना मग नाही होत, कारण मी परत पेशंट करायला जाते. माझे पेशंट झाल्यानंतर मग आल्यावरती एवढी एनर्जी राहत नाही आणि मला खूप भूक लागलेली असते आल्यानंतर. तर बघा इथे माझा चहा पण झाला आहे. आता मी फक्त त्यांच्यासाठीच देते करून, म्हणजे गाळून देते. माझा चहा मी नंतर, आता आमच्या मुलांना फ्रूट टिफिन पण द्यायला लागतो. तर आत्ता थोडंसं मिठाई आहे खरं तर गणपतीमुळे घरामध्ये, तर मी आज फ्रूट टिफिनला म्हणजे ॲडिशनल तेच देणार आहे. मुलीला मला चपातीचे तुकडे करून द्यावे लागतात, तर ते दिलेले आहेत. दोघांचे एकसारखेच डबे आहेत आणि मी शक्यतो स्टीलच्या गोष्टी प्रेफर करते. बहुतांशी मी माझ्या याच्यामध्ये खूप चेंज करायचा प्रयत्न करते. जसं की आता बरेचसे जर्मलचे पण भांडे आहेत, पण मी आता ते हळूहळू सगळ्या गोष्टी कमी करणार आहे. कमी म्हणजे काय, थोडक्यात काढूनच टाकणार आहे, की कुकिंग जे आहे ते आपलं त्याच्यामध्ये नाहीच झालं पाहिजे. तर हे कन्फ्युजन होतं, एकसारखे डबे असल्यामुळे कुणाचा कुठला डबा आहे. तर तिला डाळिंबाचे दाणे होते, त्याला लाडू हवा होता, सो मी तसं दोघांचं दिलेलं आहे करून. दोघांचे पण डबे मी भरलेले आहेत. आता मिस्टरांचा पण भरला, ते गेले, सगळं झालं. आता मी इथं माझं गॅस क्लीन करून घेत आहे, कट्टा क्लीन करून घेत आहे. मी एक DIY लिक्विड तयार केलेलं आहे आणि त्याच्यानेच मी हे सगळं क्लीन करून घेते. खूप इझी आहे आणि त्याच्यामुळं मला थोडंसं ना कॉक्रोचेस किंवा बाकी माशा असतील, चिलटं असतील, असं विशेष काही दिसत नाही हे वापरते तेव्हापासून. आणि आता हे भांडी आहेत थोडीशी, तर ती भांडीसुद्धा पटकन घासून टाकणार आहे. सकाळी जी एनर्जी असते ना, म्हणजे जो पॉवर टाईम म्हणेल मी त्याला, ती खूप हाय असते आपली. आणि इथं जर आपण वेळ न घालवता जर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला खूप फायदा होतो. कारण जसा दिवस पुढं जाईल ना, तसतशी आपण जरी काही नाही ना केलं तरी आपली जी एनर्जी आहे ना, ती हळूहळू लो होत जाते. आणि लो एनर्जी झाली की मग आपली कामंसुद्धा होत राहतात आणि आपल्याला वाटतं आपण करूया, नंतर करूया, नंतर करूया, आणि असं करत करत खूप सारी कामं साठत जातात. आपण जर टार्गेट केलं ना, की मला एवढ्या वेळामध्ये एवढी कामं संपवायचीत, तर नक्कीच तुम्ही ती संपवू शकता. आणि त्या वेळाकडे बघून आहे ना, असं होतं की अरे एवढाच वेळ राहिला, त्यामुळं आपण ना नकळत आपलं स्पीड पण वाढतं.
कामाचं. आणि त्याच्यामुळे आपली कामं ॲक्च्युली होतात व्यवस्थितरित्या. आणि कुठलंही काम करायचं म्हणलं ना तर ॲक्च्युली खरं नियोजन जर असेल ना तर तुमची कामं खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतात आणि आपल्याला खूप मोठ्या स्ट्रेसला पण म्हणजे हे करावं लागेल. कारण एका गृहिणीला खूप काही घरातलं सगळं मॅनेज करावं लागतं. भरपूर लोकांना असं वाटतं अरे काय घरात कामं असतात, पण असं नाही आहे. ती जर कधीतरी आजारी पडली किंवा ती घरात नसेल तर खरंच त्याची जाणीव होते की एक महिला घरासाठी काय असते हे त्याच वेळेला कळतं. तिच्यावरती तर मी म्हणेल की भरपूर गोष्टी अवलंबून असतात आणि सगळ्या घरातल्या असतील, ग्रोसरीच्या असतील, स्वयंपाकाच्या असतील, प्रत्येकाच्या हातात प्रत्येक गोष्ट देणं असेल, घेणं असेल, मुलांचा अभ्यास असेल, त्यांचे कपडे असतील, भरपूर छोट्या छोट्या गोष्टी आहेत की सगळ्याच गोष्टींकडे तीच लक्ष देते. आणि एक तरीसुद्धा त्याची एवढी व्हॅल्यू नसते खरं तर, पण नाही, तीच आहे की जे सगळं खूप मॅनेज करते असं मी म्हणेन. आणि बहुतांशी महिला आहेत ज्या वर्किंग पण असतात तरी देखील त्या घरातलं काम करतात, बाहेर 4 पैसे कमवून आणतात, परत घरी येतात, परत त्यांची ह्या सर्व कामं चालू असतात. ती स्वतःकडे फार लक्षच देत नाही. पण स्वतःकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. खूप वर्कलोड असेल तर आपल्याला कुठला तरी एक हेल्पिंग हँड घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर माझा तुम्हाला आवाज थोडासा वेगळा वाटत असेल कारण मला ना सर्दी वगैरे झालेली होती. माझं एक 4-5 दिवस असे आजारपणातच गेलेले आहेत. त्यामुळे माझे व्हिडिओ करणं झालेलं नाही. हा माझा व्हिडिओ मी केला होता, पण हा व्हिडिओ एडिटही झाला, बट त्याला मी म्हणजे आवाज द्यायचा राहिला होता. पण आता खूप दिवस किती घालवायचे दिवस, मग म्हटलं जाऊ दे आता करून टाकावं. म्हणून मग मी आता करत आहे. पण काय होतं ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो, पण बाकीच्या गोष्टी मी जसं तुम्हाला म्हटलं ना त्या कराव्याच लागतात आपल्याला. आपण आजारी असलो तरी थोडाफार आराम मिळतो, पण आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत ना घरातल्या तिथं लक्ष हे घालावंच लागतं. कारण प्रत्येक घरातली व्यक्ती आपल्यावरती अवलंबून असते. तर त्याच्यातूनच मी थोडासा आराम करून हे करते आता. पण मला अजून तरी विशेष ठीक वाटत नाही, कारण मला अजूनही थोडासा कफचा वगैरे त्रास होतो आहे, थोडासा वीकनेस आहे. पण ठीक आहे. तर आता हे सगळं फरशा वगैरे आता इकडचंच राहिलं होते बघा, फरशी हॉलमधली, ती पण मी क्लीन करून घेत आहे. ॲक्च्युली असं होतं की मी पण बरेचदा यूट्यूबचे व्हिडिओ असे काही बघितल्यावरती खूप मोटिवेशन मिळायचं मला. तुम्हाला पण जर माझ्या व्हिडिओमधून काही मोटिवेशन मिळालं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जुने असाल आणि सबस्क्राईब केलेले नसेल तरी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्व गोष्टी फ्री आहेत. आणि परत अशा छानशा व्हिडिओसोबत आपण परत एका भेटूया, म्हणजे नवीन विषयासोबत, ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, मोटिवेशन मिळेल. तर मी बघा माझ्या कामाला निघालेली आहे आवरून. आता इथे लॉक वगैरे घालावे लागतात, सगळे लॉक वगैरे केलेले आहेत. आणि आता माझी ही गाडी आहे, तर आता मी गाडीवर तर शूट नाही करू शकत आहे. तर आता मी इथं माझ्या कामाच्या ठिकाणी आलेली आहे. चला भेटूया परत. बाय बाय.